नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आई रुक करते इस खास खबर की ओर। खबर बुल्ढाना से है, जहां विदर्भ की पंडरी माने जाने वाले पवित्र शहर शेगांव में श्री संत गजानन महाराज का 147वां प्रकाट्य दिवस न केवल शेगांव में बल्कि पूरे राज्य में बड़े उत्साह के साथ मनाया जा रहा है। ये उत्सव आज गुरुवार को अपने अंतिम चरण में पहुंच गया है और हजारों भक्त सुबह से ही श्री गजानन महाराज के चरणों की पूजा कर रहे हैं। पिछले सप्ताह संगठनों द्वारा विभिन्न धार्मिक कार्यक्रम आयोजित किए गए और आज गुरुवार को श्री की पालकी का नगर भ्रमण प्रारंभ होगा। इसमें भाग लेने के लिए न केवल विदर्भ बल्कि पूरे राज्य से भक्त शेगांव पहुंचे हैं। वहीं महाराज के 147वें प्रकट दिवस के अवसर पर शेगांव में विभिन्न स्थानों पर महाप्रसाद भंडारे का आयोजन किया गया। संस्थान द्वारा ये सभी सुविधाएं उपलब्ध कराई गई हैं ताकि ये सुनिश्चित किया जा सके कि श्रद्धालुओं को किसी प्रकार की असुविधा ना हो। 19 और 20 फरवरी को श्री समाधि स्थल पूरी रात श्रद्धालुओं के लिए खुला रखा गया है। मी कोल्हापूरहून आलेलो आहे। गेली 1986 पासून मी गजानन महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो। मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी कारगोडी म्हणून माझं गाव आहे, तिथं जवळजवळ 500 लोकांचं मी जेवण करतो। आणि गजानन महाराजांच्या बाबतीत बघायला गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले, कारण माझा मुलगा सुद्धा 21 दिवस पुण्यात अनकॉन्शियस होता। तो 21 दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला। आता तो व्यवस्थित आहे, नोकरी वगैरे करतोय। आम्ही शून्यातून वरती आलोय। आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली, महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतली, त्याचा आम्हाला भरपूर प्रत्यय आलेला आहे। आज काय सगळं झालं? आज आम्ही काही नाही आहे ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव। आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा, सगळ्यांना चांगली आरोग्य मिळून दे, चांगली बुद्धी मिळून दे आणि धनसंपदा, आरोग्य संपदा सगळ्यांना मिळून दे, सर्व आनंदानं राहून देत, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना आम्ही उभयता करत आहोत। आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रकट दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो। इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे। दर्शन झालं नाही, आता आलोय आम्ही, आता लाईनला लागणार आहे। नमस्कार गजानन माऊली, आम्ही आज इथे मजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज महाराजांचा 147वा प्रगट दिन आहे। आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते। महाराजांची सेवा, इथले सेवेकरी, खूप प्रसन्न वातावरण असं आहे। तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या। रोल चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिशी येथून येत आहोत आणि 1990 पासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येतो आणि शेगावमध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते। येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे। काय भावना आहे तुमच्या? आज काय भावना आहे महाराजांचा प्रकट दिन आहे? महाराजांचा प्रकट दिन आहे आज। सर्व जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला सुख आणि समाधान देवो, आरोग्य चांगलं देवो, ह्या भावना है। बुल्ढाना से सी न्यूज़ संवाददाता संदीप की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।